हे गाय, दिस इज मी साक्षी गावडे. सो दिस इज पार्ट 2 आणि आता आम्ही कुणकेश्वरून निघालो आहोत मालवणला माझ्या आत्तेकडे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जायला. सो इथे गाडीमध्ये आम्ही सगळेजण चिल करत होतो, सगळेजण दमलेली आणि जसे आम्ही किल्ल्यावरती पोहोचलो तसं एवढं ऊन लागत होतं आणि खरंच खूप गरम होत होतं, प्रचंड ऊन लागत होतं. त्यामुळे मी असं काय ओढणी बिंडी घेतलेली आणि आम्ही निघालो आणि आत्तेसाठी खास भ्याट म्हणून आम्ही फणस नेलेला आणि बघू शकता आजी आजोबासुद्धा आहेत. त्यानंतर आम्ही किल्ल्यावरती पोहोचलो आणि त्यानंतर आम्ही होडीने जायचं होतं किल्ल्यामध्ये. सो दीदी, आजी आणि जिया आणि मी एका होडीतून आलेलो आणि खूप दिवसांनी आणि मी खूप एक्सायटेड होती आत्तेला भेटायला आणि खूप छान वाटत होतं. जियाला पण खूप चांगलं वाटत होतं. होडीमध्ये ती फर्स्ट टाईम बसलेली. सो खूप हवा लागत होती आणि समुद्रसुद्धा खूप जास्त चांगला खवळलेला. सो जसं आम्ही पोचलो तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या बाजूला हॉटेल मंगेश आहे, ते माझ्या आत्तेचं हॉटेल आहे. तुम्ही जर कधी गेला तर नक्की भेट द्या. सो जसे मी गेली तसे हॉटेलमध्ये आत्ते, काका आणि सगळीजण होती. त्यामुळे मी त्यांना हाय केलं. आत्तेने मस्त आम्हाला लिंबू सरबत दिलं आणि मागच्या होडीने आई आणि पप्पा, मामी, डॅडी आले. बघा कसे सामान घेऊन येतात आत्तेसाठी. सो त्यानंतर आम्ही खूप दमलेलो, त्यामुळे घरी गेलो आत्तेच्या आणि जरा फ्रेश झालो आणि वाट बघतो जेवणाची. त्यानंतर आईने मस्त सगळ्यांना जेवण वाढलं आणि सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली आणि हा कुशल बघू शकता तुम्ही. आणि खास काकाने आमच्यासाठी गरेहून मच्छी आणलेली आणि ती आत्तेने आमच्यासाठी मस्त बनवलेली. त्यामुळे मस्त आम्ही जेवलो, ताव मारला अगदी जेवणावरती. त्यानंतर भांडी घासायला गेली मी बाहेर आणि गावी आल्यावरती ही कामं करायला मला खूप मजा येते, खास करून आत्तेकडे किल्ल्यावरती खूप छान वाटतं. मामी, जिया आणि कुशल पण असे खूप छान वाटत होतं त्यांना. त्यानंतर आम्ही किल्ला एक्सप्लोअर करायला गेलो. गाईज, मी लहानपणीपासून आत्तेकडे राहिलेली आहे, किल्ला फिरलेली आहे, त्यामुळे माझ्यासाठी काहीच नवीन नव्हतं. कुशल, आजी आजोबा आणि मामीसाठी खूप जास्त नवीन होता आणि कुशल पण खूप जास्त एन्जॉय करत होता गाईज. त्यानंतर आम्ही किल्ला एक्सप्लोअर केला, राणीच्या वेळेवर गेलो आणि संध्याकाळी फ्रेश होऊन चहा पिऊन आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. खूप कमी दिवसाची सुट्टी होती आणि खूप धावती भेट होती ही आमची. आणि दीदी आणि पप्पा दुसऱ्या होडीमध्ये होते, त्यामुळे बघू शकता ते हाय करतात आणि पप्पा चिडवत होते की तुम्ही मागे राहिलात आणि आम्ही जिंकलो. आजी आजोबांना श्रावणला सोडला आणि रस्त्यातून येताना आम्ही मस्त वडापाव खाल्ला. तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.